Nagkulit. Hindi.
बघितले ते कशाबद्दल होतं. वैभवलक्ष्मीची उपास होती माझी, त्याचे उद्यापन होतं. उद्यापन केल्याच्या नंतर आपली मन्नत पूर्ण होते, सगळं व्यवस्थित होतं. जे माझ्या मनात होतं ते सगळं झालेलं आहे. आणि बायकांना बोलून ते उद्यापन आपण करायचंच असतं. बस एवढंच माझं बोलणं होतं. वैभवलक्ष्मीचे उपास 11 असतात, त्याच्यामुळं त्याचा अनुभव म्हणजे आपल्या जे मनात आहे ते होतं. आणि बायकांना त्याचं उद्यापन, बायकांना बोलवलं उद्यापन पाठीशी असते. जे मी बोलते ते माझ्या होतं सगळं व्यवस्थित. असं तुम्ही पण करत जा. देवाला मानलं तर देव आपल्याला फळ देणार, नाही तर आपल्याला काहीच फळ देणार नाही. देवाची मना बाजून पूजा करायची आणि इच्छा पूर्ण होते. वैभवलक्ष्मीचं व्रत केलं होतं. हो. किती दिवसांचे उपास होते? 11 शुक्रवार. आता ते पूर्ण झाले आणि त्याचं आता उद्यापन केलं. बरोबर. आणि किती बायांना जेवण, म्हणजे किती बायांना? असं काही नाही, ते कोण कोण खातं नाही खात, त्याच्यामुळे आपण जे पाहिजे फुलाची जे पापडी असते ते आपण त्यांना फक्त त्यांच्या ओट्यात घालायचं असतं. बाकी काही नसतं. ती अशी म्हणत नाही की हेच करा ते, फक्त एवढंच की तिचं फक्त फूल म्हणजे लाल, तिला लाल आवडतं. तुम्ही काही देशात तरी चालतं, तिला भाजी भाकरी तुम्ही पिठलं भाकरी दिलं तरी चालतं, तिचं काही नसतं. फक्त मनापासून पूजा करा. किती सुवासींना बोलून हे करावं लागतं उद्यापनाला? 10. आणि 11वी देवी असते. देवी असते. देवीचं तिच्यासाठीच आपण करतो ना, मग तिच्यासाठी सगळं करायचं असतं. मग एक मान तिच्यासाठी, बाकीची 10 त्यांना द्यायचे, कुवारी पोरीला द्यायचं. झालं. मग होतं सगळी मन्नत. तुम्ही केलं तर सगळं होणार, पण मनापासून करा. ते वरच्या वर नाही चालत. बरोबर. ज्यांच्या पण कोणाच्या मनातल्या काही इच्छा असतील त्यांनी ते पूर्ण होतात. पण मनापासून करायचंय. शुक्रवारच करायचं असतं. उपास एकदम निरंकार असतो. शुक्रवारच करायचं असतं. तुम्हाला खायचं तर खाऊ शकता, नाही खाल्लं तरी चालते. आणि आंबट चंबट काय खायचं नसतं. कोणाच्या घरी तो उपाय सोडायचा नसतो, आपल्याच घरी सोडायचा असतो. एक टाइम असतो त्याचा. एक टाइम नाही. शुक्रवारचा जो वैभवलक्ष्मीचे उपवास असतात तिचं म्हणणं काय असतं, हा उपवास तुझ्या घरासाठी करते ना, मग हा उपवास आपल्या घरीच सोडायचा असतो. दुसऱ्यांच्या घरी सोडू फायदा नाही. आणि त्या दिवशी मग उपवास पकडू शकत नाही, तो लागू नाही पडत, तो व्यर्थ झाला. व्यर्थ झाला. बस काही पण असू दे, भाजी भाकरी तू घरी येऊन खा, पण तुझ्या घरी येऊन खा. दुसऱ्यांच्या घरी सोडलं, माहेरी सोडलं नाही चालत. फक्त आपल्या घरी सोडायचं असतं. सासरी तू त्यांच्यासाठीच पकडतेस ना, मग आपल्या घरी. आणि ती खरं करून बघा, एकदम सक्सेसफुल होतं सगळं. ठीक.